पुढची बातमी बुलढाण्यामधून आहे। ज्यांनी अपहरणाचा कट रचला त्यांनाच नोकरी देत मोठी सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा आदर्श बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी समाजासमोर ठेवलाय। बुलढाण्यामधल्या 2 दिग्गज सहकार महर्षी राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट उघड झालेला होता। धक्कादायक बाब म्हणजे 20 आणि 21 वर्ष वयाच्या 3 मुलांनी हा कट रचल्याचं समोर आलं। पैशांसाठी या तरुणांनी असा कट रचला होता हे समोर आलं आणि या घटनेनंतर राधेश्याम चांडक यांनी मोठं मन दाखवत या युवकांना माफ केलं आणि त्यापुढे सामाजिक दायित्व दाखवून त्यांना संस्थेमध्ये नोकरी देण्याचं किंवा व्यवसायासाठी कर्ज देण्याचा प्रस्ताव त्यांच्या कुटुंबियांसमोर ठेवलाय। तर युवकांना माफ करून त्यांनाच नोकरी देण्याच्या राधेश्याम चांडक यांच्या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होतंय। यामागे त्यांची काय भावना याविषयी त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। बुलढाणा अर्बन आशिया खंडातली सर्वात मोठी पतसंस्था असलेले आणि सोशल बँकिंग या क्षेत्रामध्ये सर्वात अग्रगण्य असलेली बुलढाणा अर्बन आणि या बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आपल्या सोबत आहेत सध्या। सर नमस्कार। नमस्कार आणि एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। सर बुलढाणा अर्बनमध्ये आपण एवढे वर्ष काम करत आहात, नेमकं बुलढाणा अर्बनच्या यशाचं गमक काय आहे? यशाचं गमक म्हणजे सहकाराचा तो दुसरा अंग आहे, सामाजिक बांधिलकी। आम्ही सामाजिक बांधिलकीचे इतके उपक्रम राबवतो आणि हे उपक्रम म्हणजे दवाखान्यातल्या बाळंतीण बाईपासून तर मरणाऱ्या वृद्ध माणसापर्यंत सगळ्यांसाठी अलग अलग प्रकारचे उपक्रम आहेत आपले। एज्युकेशन लोन असेल, व्यवसाय असेल, शववाहिका आहे, ॲम्ब्युलन्स आहे, दवाखान्यातल्या पेशंटसाठी लागणाऱ्या रुग्णांना घरी सामान लागते ते म्हणजे इतकं सामान आहे आपल्याकडे की आपण कोणाच्या घरी ICU पण तयार करू शकतो इतकं, आणि हे सगळं विनामूल्य आहेत। आणि दरवर्षी मेरिटमध्ये आलेल्या मुलांचे सत्कार आहे, परत त्यांना कर्ज देणं आहे, असे म्हणजे सांगायला 2-2.5 तास लागतील इतके उपक्रम आहेत आमचे। गोरक्षण आहे, तिरुपती बालाजीला भक्त निवास आहे, शिर्डीला भक्त निवास आहे, आता अयोध्याला भक्त निवास बांधतो आहे। अयोध्येच्या भक्त निवासाचा इतका प्रतिसाद मिळाला की आम्ही आव्हान केलं होतं की बा 100 खोल्यांचं जे डोनेशन देतील त्यांची नाव आपण त्या ठिकाणी लिहू। 3 दिवसात 100 खोल्यांचं बुकिंग आलं, पण जागा तरी मिळून राहिली, जागा पाहणं चालू आहे। लोकांचा इतका विश्वास आहे। आपण पुण्यामध्ये फ्लॅटची स्कीम काढली होती, नुसतं आव्हान केलं लोकांना, आपण जास्तीत जास्त 150-200 फ्लॅट बांधण्याची तयारी ठेवली होती। 3000 लोकांनी ॲडव्हान्स भरला आपल्याकडे, आम्ही त्यांचे पैसे परत केले कारण की 3000 फ्लॅट आम्ही बांधूच शकत नाही। नक्कीच सर, बुलढाणा अर्बन सुरुवातीपासून तर 12,000 कोटींचा टप्पा, नेमका हा कसा आपण साध्य केला आणि याच्या मागे कुणाला श्रेय देणार? नाही, सहकाराची व्याख्याच अशी आहे, इतकी लांबलचक व्याख्या न करता सहकाराची व्याख्या विश्वास। आम्ही तो लोकांचा विश्वास संपादन केला। आम्ही लोकांच्या पैशाचे विश्वस्त आहोत। आमच्या संचालकांनी, कर्मचाऱ्यांनी स्वतःवर काही बंधनं घालून घेतलेली आहेत। त्या बंधनामुळे लोकांना असं वाटते की बा आपला पैसा सगळा सेफ आहे। आणि त्यानंतर आपण मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी फिरा, सगळ्या रस्त्यावरती आमचे वेअरहाऊस दिसतील आपल्याला। बुलढाणा जिल्ह्यात जाल, सगळ्या ठिकाणी शाळा आहेत आमच्या आणि सगळ्या शाळांचे म्हणजे 22च्या 22 शाळांचे रिझल्ट दरवर्षी 100% आहेत। यावर्षी 60 मुलं MBBSसाठी गेले आमचे। हे ग्रामीण भागातले मुलं आहेत, हे कधीच झाले नसते MBBS, परंतु हे सगळे गेलेत आणि हे सगळं लोकांना असं घरच्यासारखी वाटते बुलढाणा अर्बन। आणि मग लोक पैसा कुठे ठेवायचा व्याज सगळ्या ठिकाणी मिळते, पण आपल्या व्याजामुळे एखाद्या समाजाचा सगळ्यांचा फायदा होत असेल म्हणून लोक आमच्याकडे येतात। नक्कीच आपण सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना कधी राजकीय आकांक्षा, इच्छाशक्ती झाली? आपण मध्यंतरी एक इलेक्शन पण लढलात, नेमके अजून भविष्यात कुठली अशी अपेक्षा आहे? हे पहा, शेवटी मी माणूस आहे, सगळ्या ठिकाणी फिरतो राहतो, मग कधी कधी राजकीय प्रेशर येतात। एकदा 2001मध्ये माझी मिसेस डायरेक्ट नगराध्यक्ष म्हणून निवडून आली होती अपक्ष म्हणून, आणि 3 पक्षांचं डिपॉझिट गेलं होतं। मग त्यानंतर मला वाटलं की आपणही आमदार व्हावं, मग मी MLCसाठी उभा राहिलो, परंतु 9 मतांनी पडलो आणि ते फक्त घरच्याच लोकांनी पाळलं सगळं। मग त्यामुळे मग असं विनाकारण मनस्ताप करून घ्या, याच्याशी त्याची दुश्मनी करा, यांनी काम केलं त्याने काम नाही केलं, यांनी पाळलं, त्याच्या सगळं सोडून दिलं, आता काहीच नाही। आता कुठल्या पक्षात नाही मी, काही नाही, आपलं संस्था भरी आणि आपण भरी। माझ्याकडे सगळ्याच येतात, सगळ्या पक्षाचे लोक येतात, भाजपचे येतात, काँग्रेसचे येतात, सेनेचे येतात, सगळेच लोक येतात। सगळ्यांच्या साखर कारखान्यांना माझं फायनान्स आहे, त्यांच्या सूतगिरण्यांना फायनान्स आहे, त्यांच्या निराळ्या उद्योगांना बुलढाणा अर्बनचं फायनान्स आहे। त्यामुळे असं काहीच राहिलं नाही माझ्याकडे पक्ष म्हणून, काहीच नाही, सगळेच लोक येतात माझ्याकडे आणि ज्यांचं शक्य आम्ही सगळ्यांचं काम करतो। नक्कीच गेल्या काही 1-2 आठवड्यापूर्वी काही व्यक्तींनी आपल्या अपहरणाचा कट केला होता, तसं दिल्ली पोलिसांनी पण सांगितलं आहे, बुलढाणा पोलिसांनी पण। नेमका तुमच्या अपहरणाचाच कट का? तुम्हाला काय वाटतं नेमकं काय झालं? आजकाल सगळ्यांना इझी मनी पाहिजे,
सहज पैसा कसा मिळेल प्रत्येक व्यक्तीला वाटते. आणि जे काही आपण वर्तमानपत्रात रोज वाचतो, ज्या काही गुन्हे घडतात मोठमोठे, हे सहज आपल्याला मिळावं त्यासाठी सगळे करतात. त्याच भावनेतून इथल्या 3 मुलांनी असं केलं की बा आपण कुठलं तरी रिव्हॉल्वर विकत घ्यायचं आणि यांना आपण किडनॅप करायचं. लहान लहान मुलं आहेत ते. त्यांनी दुसरं त्या इकडे तिकडे टी व्हीत पाहून वगैरे तशा काहीतरी त्यांच्या आकांक्षा जागृत झाल्या, पण ती मुलं काही तशी नाही आहेत. नक्कीच. आपण कालही काही वक्तव्य केलं आहे की ह्या मुलांनी जर माझ्या अपहरणाचा कट फक्त रोजगारासाठी किंवा पैशासाठी केला असेल तर मी त्यांना रोजगार उपलब्ध करून देतो किंवा माझ्या संस्थेत मी त्यांना नोकरी पण देऊ शकतो. नेमकं काय आहे याच्यामागचं? नाही, त्यापैकी आवेश त्याच्या वडिलांना घेऊन माझ्याकडे आला होता 2 दिवसापूर्वी. तर मी त्याला सांगितलं की जर तुला काही रोजगार लागत असेल, काही व्यवसाय करत असेल, मी तुला कर्ज देतो. असे विनाकारण कशाला विनाकारण काम तो धंदे करतो. त्याचे 2 मित्र यायला घाबरतो, त्यांना वाटलं मारतील काढून, ते आलेच नाही, ते बाहेरच उभे राहिले. मग मी त्यांना पण निरोप दिला की म्हटलं तुम्हाला जर सुद्धा काही रोजगार करायचा असेल मी थोडीफार तुम्हाला मदत करतो. कारण की वाईट कामाचा अंत नेहमी वाईटच असतो. ते निष्पन्न चांगला निघतच नाही ना. क्षणिक सुखासाठी आपण काहीतरी करतो आणि तो सगळा त्रास होतो. तुम्ही त्यांना रोजगार देणार आहात? हो, जर आले माझ्याकडे देईल ना कामाला. काय लहान मुलं चूक झाली त्यात. तर नक्कीच हे होते राधेश्याम चांडक, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा. आणि गेल्या आठवड्यात यांच्याच अपहरणाचा कट ज्या 3 जणांनी केला होता, आता त्यांनाच रोजगारासाठी भाईजींनी आमंत्रण दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यातल्या एकाने आपल्या पालकांसह त्यांची भेटही घेतलेली आहे. कॅमेरामॅन संजयसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. या संदर्भात या 3 तरुणांपैकी मुख्य जो आहे आवेज मिर्झा बेग, याचे परिवारातील काही सदस्य म्हणजे त्याचे वडील आणि आई आपल्यासोबत आहे. नेमका आवेश हा लहानपणापासून कसा होता आपण जाणून घेणार आहोत. नमस्ते, ABP माझा में आपका स्वागत है. नमस्ते. हाँ, ये जो आपका लड़का आवेश है, बचपन से कैसा था? उसने कुछ बीच में राधेश्याम चांडक जी और चैनसुख संचेदी, इनका अपहरण का कट रचने की कुछ बड़ी खबरें बाहर आई थी, क्या कहोगे आप? सर, हम ऐसा सोच भी नहीं सकते कि हमारा बच्चा ऐसा कर सकता, ना उनकी सोच भी नहीं वैसी कि वो ऐसा करे, क्योंकि हमने जो शिक्षा जो दिए ऐसी नहीं दी हमने. तो ये खबरें कैसे चली है? आपको कहाँ से पता चला कि उनको दिल्ली के पुलिस ने पकड़ा है या उन्होंने ऐसा कुछ किया है, उन्होंने बंदूक खरीदा है? कब पता चला और आप उस बारे में क्या बोलेंगे? हमको दिल्ली पुलिस से फ़ोन आया हमारे मिसेज को. मिसेज ने हमसे 2 दिन छुपाए कि जैसे मेरे को पता नहीं चलना, मेरी तबीयत ख़राब रहती. तो फिर उन्होंने उनके जो हमारे जो रिलेटिव है उनके कान पे बात डाले और उनके कान पे बात डालने के बाद में उन्होंने दिल्ली में कांटेक्ट किए हमारे रिलेटिव ने. और उनके जो रिलेटिव हमारे रिलेटिव के, तो वो हमारे बच्चे को लेकर आए. उन्होंने बोले कि आपका कोई रिलेटिव लेकर आओ और आपके बच्चे को लेकर जाओ करके. नक्कीच आपल्यासोबत मोहम्मद आवेशची आईसुद्धा आहे. आपण त्यांनाही विचारूया की नेमका आवेश हा कसा होता. बचपन से आप आवेश को जानती है, कैसा है आवेश पहले से? आवेश कभी कहीं भी नहीं गया, ना कुछ भी नहीं, ना ऐसे कभी ज़िंदगी में उसके कुछ ख्यालात है कुछ. हमने ऐसी शिक्षा ऐसी तालीम दी है सर उसको कि घर के सिवा कहीं नहीं जाने दिए. सिर्फ वो तो अभी सिर्फ अजमेर के लिए वो निकल गया था, बाकी कहीं नहीं गया वो कभी. तो ये जो खबरें अभी अखबार में TV चैनल्स पे आई कि वो राधेश्याम चांडक जी या चैनसुख संचेदी इनका अपहरण करने वाले थे, ये खबरें कहाँ से आई? आपको क्या लगता है उसके बारे में? कौन है ये खबरें फैलाने वाला? ये तो कुछ सर नॉलेज नहीं हमको, लेकिन ये सब मीडिया लोग ये सब ये खबरें फैला रही है और हमारे बच्चों को गलत तरीके से बदनाम करने की कोशिश कर रहे सर. और इसके बारे में तो जानते नहीं. उन्होंने गलती की, लेकिन ये गलती बहुत बड़ी सबक भी दे गई है बच्चों को. गलती क्या किया उन्होंने? गलती ये खाली हम जैसा वो अजमेर वो लोग चले गए और वहाँ पर कैसे क्या ये हादसा हो गया उनके साथ में. क्या हादसा हुआ? जैसा उनको दिल्ली पुलिस लेके गई, फिर दिल्ली पुलिस से मतलब वहाँ से कॉल आई मुझे कि आपके बच्चा हमारे पास में. फिर वो हमारे मतलब ये रिलेटिव थे ना, तो उन लोग को मैंने कॉल की, फिर वो लोग निकाल के ले आए. तो अभी क्या कहना चाहते हैं आप? राधेश्याम चांडक जी ने ये तीनों बच्चों को कुछ नौकरी देने का या कुछ व्यवसाय धंधा शुरू करने का आह्वान किया है, पेशकश की है, क्या कहोगे आप राधेश्याम चांडक जी? वो तो उनका बहुत बड़ा बड़प्पन है सर कि उन्होंने बच्चों की गलती माफ़ की है. वो तो उनका शुक्रिया, उनका धन्यवाद करेंगे सर. और बच्चे वाकई में बेरोज़गार है और उनको रोज़ी देंगे तो वो तो उनका बहुत बड़ा शुक्रिया सर. उन्होंने बेरोजगारी की वजह से ऐसा किया होगा, ऐसा लगता है आपको? नहीं सर,
ऐसा कुछ नहीं है, क्योंकि अभी तक के हमारे घर वाले सर्विस पे होने के कारण हमने बच्चों को कभी वो एहसास ही नहीं होने दिया कि तुमको कोई चीज़ की कमी हो सर। सिर्फ हमने शिक्षा की तरफ उनको लौटे बस कि तुम अभी शिक्षा की तरफ ध्यान दो, बाकी हमने उनको कमाई की तरफ या कोई चीज़ की तरफ अभी फोकस ही नहीं किए सर। ये जो आपका लड़का है आवेज, ये कभी गलत लोगों के संपर्क में आया है? कभी कभी किसका फ़ोन, किसी का गलत लोगों के साथ में ये रहा है, ऐसा कुछ हुआ है कभी तक? नहीं सर, ऐसा तो कभी हुआ नहीं। और तकरीबन मतलब अभी साल भर ही छोड़ा कि हमने सिर्फ अवेश को फ़ोन दिलाया। अभी हमारा दूसरा भी लड़का है, उसको अभी तक हमने फ़ोन नहीं दिलाया। हमारे घर में फ़ोन का बहुत कम इस्तेमाल, कम यूज़ है, क्योंकि हम फ़ोन ज़्यादा करके बच्चों को दिलाते ही नहीं, क्योंकि बच्चे उससे फिर गलत ये होते असरात पड़ते बच्चों पे, तो इसलिए हम फ़ोन बच्चों को दिलाते ही नाही जल्दी, ना ऐसा कभी कुछ हुआ। तर हे होते मोहम्मद आवेज मिर्झा याचे आई वडील डॉक्टर संजय महाजन, ABP माझा बुलढाणा। गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात एक मोठी हेडलाईन होती आणि ती म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील 2 दिग्गजांचं अपहरण करण्याचा कट। या कटात सामील असणारे 3 युवक हे बुलढाण्याचे होते आणि तेच युवक आता आपल्या सोबत आहेत। बुलढाण्याहून हे युवक अजमेर शरीफ येथे गेले आणि त्यानंतर काय घडलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। आपल्यासोबत आहे आवेज मिर्झा। आवेज, आप अजमेर शरीफ गए थे, क्यों गए थे, कब गए थे, कैसे गए? जी, मेरे घर वालों की सबकी ख्वाहिश थी कि सबका एक दिन अजमेर जाना हो, लेकिन पापा की नौकरी की वजह से, ऑफिस के कामों की वजह से उनका कभी जाना नहीं हुआ। इसलिए मैंने फ़ैसला किया था कि मैं अजमेर जाऊंगा दर्शन के लिए। और वहाँ पर मैंने फिर दोनों को कहा कि अपन अजमेर जाते एक बार, तो फिर हम तीनों साथ में गए अजमेर। जी, वहाँ गए आप, तो वहाँ पे क्या हुआ? आपने दर्शन लिया, उसके बाद क्या हुआ आपके साथ? मेरा दोस्त है साकिब, उसके पास आधार कार्ड नहीं था, तो पुलिस वालों ने हमारे को आधार के लिए उठाए थे वहाँ से हमें दिल्ली लेके गए। वहाँ से बाद में आधार कार्ड बुलाए थे, साकिब से रिलेटिव आए थे, फ़ोन पे आधार कार्ड वगैरह बुलाए थे। 2 दिन हम वहीं थे, हमारे से कड़ी पूछताछ हुई, उसके बाद हमारे को वहाँ से क्लीन चिट दे के छोड़ दिए थे। तो आपको अगर छोड़ दिया तो फिर यही राधेश्याम चांडक जी और चैनसुख संचेती, इनका अपहरण आप करने वाले थे, ये बात कहाँ से सामने आई? जी, ये बात तो मुझे भी नहीं पता, क्योंकि कभी हमारा ना कभी सोच थी ना इरादा है कभी ऐसा, और हमने कभी उनको देखा भी नहीं आमने सामने, ना कभी उनसे मुलाकात हुई, सिर्फ नाम सुना है उनका। जी, और आपल्यासोबत यांच्यासोबतच असलेला उबेदही आहे। उबेदही यांच्यासोबत हा अजमेरला गेला होता आणि तोही या तिघांसोबत होता। उबेद, आप कब गए थे अजमेर शरीफ और क्यों गए थे? दोस्त ने बोला था घूमने को जाना है, तो घूमने के हिसाब से चले गए थे अजमेर। वहाँ पे घूमे वगैरह, फिर वहाँ पे दिल्ली पुलिस ने पकड़ी थी, आधार वगैरह के बारे में पूछी, फिर वहाँ से क्लीन चैट करके छोड़ दिया उन्होंने। आपकी पढ़ाई कितनी हुई? 7वीं क्लास। 7वीं। तो फिर ये जो बंदूक लेने वाली बात है, आपके पास में एक बंदूक निकली है, वो कहाँ से लिया था, किसके लिए लिया था, कितने रुपए में लिया था? इसकी कुछ भी नॉलेज ही नहीं मेरे को। लेकिन आपके साथ पास में बंदूक थी ना एक? नहीं, बंदूक नहीं थी। तो आप साकिब भाई, आप कब गए थे, कितने बार गए अजमेर शरीफ? इसके पहले कितने बार गए? इसके पहले तो हम एक भी बार गए नहीं है, लेकिन ऐसा कुछ दिल में था कि अजमेर जाए, घूमे वहाँ पे और जारत वारत करें वहाँ जाके, तो ऐसा था। तो तीनों का मतलब हुआ, बोले अजमेर जाते, वहाँ पे गए थे अजमेर घूमने के लिए, बस इतना, और कुछ था भी नहीं। तर हे 3 तरुण आहेत, हे बुलढाण्याचे आहेत। यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार IBने यांना दिल्ली येथे चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर यांना चौकशी करून यांचे आधार कार्ड, यांचे ID ओळखून यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिलेलं आहे। पण या ठिकाणी खरा ट्विस्ट असा आहे की बुलढाणा अर्बनचे ज्यांचं अपहरण करण्याची गोष्ट समोर आलेली आहे, ज्याच्या बातम्याही चाललेल्या आहेत की राधेश्याम चांडक यांचं अपहरण करणार होते, परंतु राधेश्याम चांडक यांनी या तिघांनाही माफ केलेलं आहे। त्यांनी जर नोकरी किंवा पैसे कमवायसाठी किंवा व्यवसायासाठी माझ्या अपहरणाचा कट रचला असेल तर त्यांना मी माझ्याच बँकेत किंवा माझ्याच संस्थेत नोकरी देण्यासही तयार आहे आणि मी त्यांच्यासाठी कर्ज पण देण्यासाठी तयार आहे। आवेज, कल आप राधेश्याम चांडक जी से मिले? जी, क्या बातचीत हुई उनसे? उन्होंने कहा कि जैसा आप बच्चे तो कभी ऐसा कुछ कर नहीं सकते, लेकिन अगर ऐसा कुछ रहा तो फिर भी मैं आपको माफ़ करता हूँ, और ये उनका बड़ापन था। तो आप राधेश्याम चांडक जी ने उनके बैंक में नौकरी की ऑफ़र की है आपको, क्या कहेंगे आप, क्या डिसीजन लेंगे? जी, अगर ये उनका आदेश है तो मैं ज़रूर करूँगा, ये मेरी खुशनसीबी है।
और मैं खुद को साबित करूँगा कि फिल्म में ऐसा कभी हमारा ना इरादा था, ना कभी है, ना कभी रहेगा। लेकिन उनका बड़प्पन है कि उन्होंने आपको माफ़ भी किया और उनके संस्था में वो आपको नौकरी देना चाहते हैं, आप कुछ व्यवसाय करना चाहते तो उसके लिए लोन भी देना चाहते हैं। क्या कहेंगे, क्या सोच है आपकी उनके बारे में? ये बात सुन के मेरे दिल में उनके लिए इज़्ज़त भी काफ़ी बढ़ गई, और अगर उनका आतिश है तो मैं ज़रूर करूँगा, और ज़िंदगी भर के लिए उनके लिए कभी भी मेरी जान भी हाजिर है। उबैद, आपको अगर राधेश्याम चांडक जी ने कहा है क्या उनके संस्था में नौकरी करना है, क्या कहोगे आप? जी सर, वो देंगे तो ज़रूर करेंगे। वैसे तो खुद का है भी, कभी कुछ काम गिरा तो ज़रूर करेंगे उनकी तरफ से। साकिब, राधेश्याम चांडक जी के यहाँ पे अगर आपको नौकरी मिल गई, वो देना चाहते हैं, उनकी पेशकश है, क्या इरादा है आपका? जी वो तो उनका बड़प्पन है, क्या वो नौकरी वगैरह का हमको उन्होंने पूछे, और अगर हमसे हो सका तो हम वो चीज़ करेंगे। लेकिन उनका अपहरण का कट आपने किया था? नहीं सर, ये सब नहीं करा था अभी तक, सोचा भी नाही था ऐसा। तर महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात झालेल्या या हेडलाईन्सचे हे 3 मुख्य हिरो आहेत। या तिन्हींबद्दल महाराष्ट्रात जी बातमी चालली त्याबद्दल आपण एक्सक्लुझिव्ह ABP माझाने त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि राधेश्याम चांडक यांनी या तिघांनाही माफ करून आपल्या संस्थेत नोकरी देण्याचं एक प्रस्ताव ठेवलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।